सुस्वागतम 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 विद्यार्थी मित्र हो नमस्कार। आज आपण 12वी भूगोल विषयामधील प्रात्यक्षिक क्रमांक 1 सर्वेक्षणाद्वारे माहिती गोळा करणे ॲपच्या साहाय्याने सर्वेक्षण याचा टप्पा क्रमांक 4 पाठ्यपुस्तकानुसार बघणार आहोत। याच्या अगोदर आपण या प्रात्यक्षिकावर आधारित एकूण 3 व्हिडिओ निर्माण केलेले आहेत, ते तुम्ही बघितलेले असतील। त्यामध्ये आपण टप्पा क्रमांक 3 पर्यंत माहिती बघितलेली होती व टप्पा क्रमांक 4 मधील पहिले जे 2 मुद्दे आहेत त्यांची सुद्धा माहिती बघितली होती। आज आपण या व्हिडिओमध्ये टप्पा क्रमांक 4 मधील तिसरा मुद्दा कुटुंब सदस्यांचा शैक्षणिक स्तर, परत चौथा कुटुंब प्रमुखांचा पेशा, रोजगार, व्यवसाय, पाचवा मुद्दा कुटुंबाचे उत्पादन यावर आधारित असणारे तक्ते व त्यावर आधारित असणारे स्तंभालेख, विभाजित वर्तुळ हे काढणे याची माहिती सविस्तरपणे बघणार आहोत। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला व्यवस्थित माहिती समजेल। टप्पा क्रमांक 4 माहितीचे विश्लेषण व सादरीकरण यामधील तिसरा जो मुद्दा आहे तो मुद्दा कुटुंब सदस्यांचा शैक्षणिक स्तर, आकडेवारी, आणि आकडेवारीला असं म्हटलेलं आहे। आता टप्पा क्रमांक 4 यामधील जे पहिले 2 मुद्दे होते ते आपण या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत। त्यामध्ये सुरुवात सोप्या गणनक्रियेने करा हा पहिला होता। त्यामध्ये आपण स्त्री पुरुषाची संख्या काढलेली होती, लिंग गुणोत्तर काढलं होतं आणि क्रमांक 2 मध्ये स्त्री पुरुष वयोरचना काढली होती। आता आपल्याला क्रमांक 3 मध्ये कुटुंब सदस्यांचा शैक्षणिक स्तर हा काढायचा आहे आणि त्यामध्ये विभागणी केली आहे आकडेवारी। आता आकडेवारीचा जो तक्ता आहे तो तक्ता तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा पान नंबर 91 वर दिलेला आहे आणि त्यामध्ये पाठ्यपुस्तकातील आकडेवारी आहे। परंतु या तक्त्यामध्ये आपल्याला पाठ्यपुस्तकामधील आकडेवारी घेऊन चालणार नाही, तर आपण ज्या 15 कुटुंबाचे सर्वेक्षण केलेले आहे त्यामधील जी आकडेवारी आहे ती आकडेवारी आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागणार आहे। मग आता कुटुंब सदस्यांचा शैक्षणिक स्तर याची जी आकडेवारी आहे ती मध्ये आहे। ब मध्ये आपण या आकडेवारीवर आधारित टक्केवारी काढणार आहोत आणि क मध्ये त्या टक्केवारीवर आधारित आपण स्तंभालेख काढणार आहोत। म्हणजे कुटुंब सदस्यांचा शैक्षणिक स्तर याची माहिती आपल्याला 3 टप्प्यामध्ये बघायची आहे, ब आणि क। आता बघा इथं आपल्याला कॉलम दिलेले आहेत। प्राप्त शैक्षणिक पात्रता, पुढे पुरुष म्हटलं आहे, स्त्रिया म्हटलं आहे आणि एकूण म्हटलेलं आहे आणि खाली एका बाजूला आपल्याला पात्रता दिलेली आहे। निरक्षर, प्राथमिकपेक्षा कमी, प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवीधर, पदव्युत्तर आणि पदव्युत्तरपेक्षा जास्त। म्हणजे आपण ज्यावेळेस ॲपच्या साहाय्याने माहिती घेत होतो त्यावेळेस हे प्रश्न होते। मग आता कुटुंब सदस्यांचा शैक्षणिक स्तर हा आपल्याला बघत असताना आपण ज्यावेळेस सर्वेक्षण केलेले होते आणि त्यावर आधारित प्रिंट काढल्या होत्या। आता आपण एक्सेलची प्रिंट काढताना 2 प्रकारच्या प्रिंट काढल्या होत्या। पहिल्या शीटवरती किंवा पहिल्या प्रिंटवरती कुटुंब प्रमुखाची संपूर्ण माहिती होती आणि दुसऱ्या शीटवरती कुटुंबातील सदस्यांची माहिती होती। म्हणजे या दोन्ही प्रिंटचा आधार आपल्यासाठी घ्यावायचा आहे। मग आता काय करायचं बघा, ज्यावेळेस आपल्याला निरक्षर पुरुष स्त्रियांची संख्या घ्यावयाची आहे त्यावेळेस पहिल्यांदा आपण पहिली जी प्रिंट आहे कुटुंब प्रमुखांची माहिती तो तक्ता पूर्ण बघायचा आणि नंतर जो दुसरी प्रिंट आहे त्याची माहिती घ्यायची आणि या ठिकाणी म्हणजे पुरुषांच्या तक्त्यामध्ये खाली निरीक्षर किती आहे त्याच्या ताळ्याच्या खुणा करायच्या, स्त्रिया किती आहेत त्याच्या ताळ्याच्या खुणा करायच्या। म्हणजे ताळ्याच्या खुणा केल्याशिवाय तुम्हाला संपूर्ण आकडेवारी व्यवस्थित काढता येणार नाही। तर आपण तर पहिल्यांदा निरीक्षर पुरुष किती आहेत ते बघूया। बघा आपण जर ताळ्याच्या खुणा केल्या तर निरीक्षर पुरुष फक्त 1 आहे, त्यामुळे ताळ्याची खूण 1 आहे आणि बरोबर 1। त्यानंतर प्राथमिकपेक्षा कमी शिक्षण झालेले त्या ठिकाणी ताळ्याच्या खुणा 4 आहेत आणि बरोबर 4 लिहायचं। म्हणजे अशा पद्धतीने सर्व आपल्या ताळ्याच्या खुणा सुरुवातीला करून घ्यायच्या आणि नंतर बरोबर करून ही आकडेवारी लिहून घ्यायची। त्याशिवाय आपल्याला ही जी आकडेवारी आहे ती व्यवस्थित काढता येणार नाही। मग आता आपण एक एक बघूया। आता बघा प्राथमिक
शिक्षण झालेले किती आहेत बघा, तर 5 आहेत. आपण तळाच्या खुणा केले 5 लिहिलेले आहेत. त्यानंतर उच्च प्राथमिक या ठिकाणी 0 आहेत, त्या ठिकाणी आपण तळाच्या खुणा केलेल्या नाहीत. त्यानंतर माध्यमिक शिक्षण झालेले पुरुष 1 आहेत. त्यानंतर उच्च माध्यमिकला 5 आहेत. त्यानंतर पदवीधर झालेले पुरुष हे एकूण बघा 9 आहेत. आपण या ठिकाणी पहिल्यांदा 5 तळाच्या खुणा आहेत, नंतर 4 आहेत, बरोबर 9 आहेत. त्यानंतर पदव्युत्तर या ठिकाणी 2 पुरुष आहेत आणि पदव्युत्तरपेक्षा 0 आहेत. आता ह्या सगळ्यांची बेरीज ही बरोबर यायला पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस आपण माहितीच्या विश्लेषणामध्ये टप्पा क्रमांक 1 सुरुवात सोप्या गणनक्रियेने करा, या ठिकाणी आपले एकूण पुरुष आणि एकूण स्त्रिया किती आल्या होत्या तेच आकडे या ठिकाणी एकूण पुरुषांचे आले पाहिजेत. मग आता आपले एकूण जे पुरुष होते ते 27 होते. आपण सर्वेक्षण केलेली माहिती आहे, ही पाठ्यपुस्तकातील माहिती नाही. आता बघा, यानंतर आपण स्त्रियांच्या संख्येच्या तळाच्या खुणा करून घ्यायच्या. त्या ठिकाणी निरक्षर 2 स्त्रिया आहेत. त्यानंतर प्राथमिकपेक्षा कमी 3 स्त्रिया आहेत. परत प्राथमिक शिक्षण झालेल्या 0 आहेत. त्यानंतर उच्च प्राथमिकमध्ये 3 स्त्रिया आहेत. त्यानंतर माध्यमिक शिक्षण झालेल्या 3 आहेत. त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण झालेल्या एकूण 5 स्त्रिया आहेत. परत पदवीधर शिक्षण झालेल्या एकूण 8 स्त्रिया आहेत. त्यानंतर पदव्युत्तर पदवी शिक्षण झालेल्या 0 आहेत. त्यानंतर पदव्युत्तरपेक्षा जास्त म्हणजे एमफिल पीएचडी झालेल्या स्त्रिया किती आहेत, 0 आहेत. आता या सगळ्यांची बेरीज करायची. आता आपली बेरीज पूर्वीची जी बेरीज आहे त्याला जुळली पाहिजे. आता या ठिकाणी 24 बेरीज आलेली आहे, म्हणजे 27 पुरुष आणि 24 स्त्रिया आपल्या आहेत. आता एकूण करताना आता इथं किती आहे, 2 पुरुष आहेत आणि 3 स्त्रिया आहेत. ह्या दोन्हींची बेरीज करून ह्या एकूणच्या कॉलममध्ये लिहायची. आता 1 आणि 2 ह्यांची बेरीज किती येईल, 3 येईल. 3 जी आहे ती 3 आपण इथं लिहायची. परत 4 आणि 3 ह्यांची बेरीज 7 येईल, आपण इथं पुढे लिहायची या ठिकाणी. त्यानंतर 5 आहे आणि परत 0 आहे, यांची बेरीज 5 येईल. परत 0 आहे आणि नंतर 3 आहे, यांची बेरीज किती येईल बघा, 3 येईल. परत 1 आहे 3 आहे, यांची बेरीज 4 येईल. परत 5 आणि 5 यांची बेरीज 10 येईल. त्यानंतर 9 आहे आणि 8 आहे, यांची दोन्हींची मिळून बेरीज 17 येईल. परत 2 आणि 0 2 येईल. परत 0 0 आहे, यांची बेरीज 0 येईल. आता बघा, ह्यांची एकूण बेरीज इथं आली पाहिजे. आता इथे 51 येते. आता ही जरी बेरीज केली पूर्ण तरी 51 आली पाहिजे, या कॉलमची बेरीज एकूणची. आणि इकडं आपण इकडून जर खालून जर केली 27 अधिक 24 यांची बेरीज 51 आली पाहिजे. मग आता आपण फक्त कुटुंब सदस्यांचा शैक्षणिक स्तर यामधील फक्त आकडेवारी काढलेली आहे. यानंतर आपल्याला याच आकडेवारीवर आधारित टक्केवारी काढायची आहे. म्हणजे या आकडेवारीवर आधारित आपल्याला जास्त प्रमाणात किंवा व्यवस्थित माहिती समजत नाही, म्हणून आपण टक्केवारी काढतो. म्हणून आपल्याला टक्केवारी ही पुढे काढायची आहे. त्यामध्ये टक्केवारी काढताना आपण काय करणार आहोत बघा, तर हा जो कॉलम आहे शैक्षणिक पात्रता हा आहे असा घेणार आहोत. पुरुष यांची आकडेवारी 1 4 5 1 5 9 2 27 हे सुद्धा आहे अशी घेणार आहोत. पण स्त्रियांची संख्या आहे अशी घेणार आहोत आणि एकूणची घेणार आहोत. फक्त यामध्ये ऍड काय होणार आहे, तर पुरुषांच्या पुढं इथे एक कॉलम ऍड होणार आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला टक्केवारी काढायची आहे. स्त्रियांच्या पुढे इथे एक कॉलम ऍड होईल, त्या ठिकाणी स्त्रियांची टक्केवारी काढायची आहे. आणि ह्या एकूणच्या पुढे इथे एक कॉलम ऍड होईल, त्या ठिकाणी आपल्याला एकूणची टक्केवारी काढायची आहे. आता आपण ह्या कुटुंब सदस्यांचा शैक्षणिक स्तर याची आकडेवारी काढली आहे. आता आपण याची टक्केवारी काढूया. आता बघा, कुटुंब सदस्यांचा शैक्षणिक स्तर ब आहे टक्केवारी. आता या ठिकाणी तुम्हाला जो खाली हा जो तक्ता दिसतो, अशाच पद्धतीने तक्ता हा तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 91 वर सुद्धा आहे. पण त्यातील आकडेवारी ही पाठ्यपुस्तकामधील आहे. आपण आकडेवारी आपण सर्वेक्षण केलेली घ्यायची आहे. मग आता या ठिकाणी बघा, तुम्हाला काय काय दिसतं.
प्राप्त शैक्षणिक पात्रता ही तुम्हाला माहितीच आहे. पुरुषांची संख्या आपण पाठीमाग काढलेलीच आहे ही. परत स्त्रियांची संख्या आपण काढलेली आहे आणि एकूण संख्या सुद्धा काढलेली आहे. आता हा जो रिकामा कॉलम आहे त्या ठिकाणी आपल्याला पुरुषांच्या संख्येनुसार प्रत्येक गटातील टक्केवारी काढायची आहे. या ठिकाणी पुरुषांच्या संख्येची टक्केवारी. परत या कॉलममध्ये स्त्रियांच्या संख्येनुसार प्रत्येक गटातील टक्केवारी. या ठिकाणी स्त्रियांच्या गटाची टक्केवारी काढायची आहे. आणि शेवटचा हा जो रिकामा आहे त्या ठिकाणी स्त्री पुरुष मिळून गटातील एकूण टक्केवारी काढायची आहे. मग आता टक्केवारी कशी काढायची हे तुम्हाला माहिती आहे. तुम्ही सुद्धा बघा, ज्यावेळेस तुम्हाला चाचणी परीक्षा 25 गुणाची असते, 25 पैकी किती मार्क्स पडले याची आपण बेरीज करतो आणि टक्केवारी काढतो. म्हणजे टक्केवारी कशी काढतात हे तुम्हाला माहिती आहे. तरी सुद्धा आपण टक्केवारीचं वर एक सूत्र बघूया. टक्केवारी सूत्र बरोबर बघा, या ठिकाणी तुम्हाला प्रत्यक्ष सूत्रामध्ये आकडे घालून दिलेले आहेत. आता हे जे तुम्हाला आकडे दिलेत 1/27 गुणिले 100. मग आता आपल्याला पुरुषांचे बघा, निरीक्षर पुरुष किती आहेत? 1 आहे. मग या 1ची आपल्याला टक्केवारी या ठिकाणी पुरुषाची काढायची आहे. म्हणून हे काढताना काय करायचं, 1 जे लिहिलेलं आहे ते हा आकडा घ्यायचा इथला आणि खाली 27 लिहिलेला आहे हा एकूण आकडा आहे. म्हणजे एकूण आपले पुरुष किती आहेत? 27 आहेत. तर एकूणचा जो आकडा आहे तो खाली लिहायचा आणि वर कुठला लिहायचा, तर इथं जो प्रत्येक आकडा म्हणजे निरीक्षरचा किती असेल? 1 असेल. प्राथमिकपेक्षा कमी असेल 4 असेल. प्राथमिकचा किती असेल? 5 असेल. तर ते फक्त इथं वरती अंशामध्ये लिहायचे आणि हे गणित सोडवायचं. गणित सोडताना सोपं आहे. पहिल्यांदा काय करायचं, वरचा अंशांची बेरीज करायची. 1 गुणिले 100 करायचं छेद 27 करायचं. बघा, चुकायचं नाही. 1 गुणिले 100 पहिल्यांदा करायचं छेद 27 करायचं. हे केल्यानंतर आपलं उत्तर येईल 3.70. आता अशा पद्धतीनं तुम्हाला प्रत्येकाची या ठिकाणी टक्केवारी काढायची आहे. आता हे जे आपण केलेलं आहे ते पुन्हा एकदा या ठिकाणी लिहूया. बघा, 1/27 गुणिले 100 बरोबर 3.70. आता आपल्याला प्राथमिकपेक्षा कमी 4 आहे याची टक्केवारी काढायची आहे. आता बदल काय करायचा, फक्त बघा, वरचा जो एक आकडा आहे इथं फक्त बदल होईल आणि 27 आणि 100 हे कॉमन राहील, कारण 27 एकूण आहे आणि टक्केवारीसाठी आपण 100 घेणार आहोत. बघा नंतर 4/27 गुणिले 100. 4 गुणिले 100 म्हणजे 400 येईल. 400/27 करायचं 14.81 येईल. परत पुढचं बघा, 5/27 तर 5 आहे आणि खाली एकूण किती? 27 आहे गुणिले 100. 5 गुणिले 100 पहिल्यांदा करायचं 500 येईल. 500/27 करायचं 18.51 येईल. परत आहे 0. आता शून्याला कुठल्या तरी संख्येने गुणले किंवा भागले तरी सुद्धा बेरीज, गुणाकार किंवा भागाकार किंवा याचं जे उत्तर आहे ते उत्तर आपल्याला कसं येतं? 0 येतं. तसं आपण इथे घेतलेलं आहे 0/27 गुणिले 100 बरोबर 0. त्यानंतर बघा, माध्यमिक याचा किती आकडा आहे? 1 आहे. 1/27 गुणिले 100. 1 गुणिले 100 बरोबर 100 होईल. छेद 27 करायचं 3.70 येईल. त्यानंतर आहे 5. 5/27 गुणिले 100. 5 गुणिले 100 500 येईल. 500/27 करायचं, जो भागाकार आहे तो 18.54 येईल. परत आहे 9. 9/27 गुणिले 100. बघा, 9 गुणिले 100 पहिल्यांदा करायचं, ह्यांचा गुणाकार येईल 900/27 करायचं 33.34 येईल. परत आहे 2. 2/27 गुणिले 100. पहिल्यांदा 2चा आणि 100चा गुणाकार. 2 गुणिले 100 200 येईल. 200/27 बरोबर 7.40 येईल. आता या ठिकाणी 0 आहे त्यामुळे याचा जे उत्तर आहे ते 0 येईल. 0/27 गुणिले 100 बरोबर 0. आता अशा पद्धतीने झाल्यानंतर
आता या ठिकाणी आपण टक्केवारी काढलेली आहे 3.70, 14.81, 18.51, पर 0, 3.70, 18.54, 33.34, 7.40 आणि 0. ह्या सगळ्यांची बेरीज ही या ठिकाणी 100 आली पाहिजे. बघा, टक्केवारीची जर बेरीज तुमची 100 येत नसेल तर तुमचं या ठिकाणी कुठं गणित चुकलेलं आहे लक्षात ठेवायचं. आणि जर समजा तुमची सगळ्यांची ह्या बेरीज जर 100 आली किंवा 100च्या जवळपास आली, म्हणजे 99.50 आली, 99.17 आली, 99.98 आली किंवा 100.1 आला, 100.2 आली, म्हणजे पॉईंटमध्ये जर कमी जास्त असेल 100 पेक्षा तरी चालेल, परंतु 99च्या वर येण्यापेक्षा जर 98, 97 किंवा कमी जास्त होत असेल तर तुमचे ही गणित कुठेतरी चुकले ते लक्षात ठेवायचं. मग हे सर्व गणित सोडवल्यानंतर परत ह्या टक्केवारीची बेरीज करायची आणि ही बेरीज या ठिकाणी 100 यायला पाहिजे. आणि जर 100 आली तर तुमचं हे गणित बरोबर आहे. आता आपण पुरुषांचे जे आकडेवारी आहे त्याची टक्केवारी काढली. आता त्याच पद्धतीनं पुन्हा आपल्याला स्त्रियांची टक्केवारी काढायची आहे. आता आपण पहिल्यांदा स्त्रियांची संख्या निरीक्षण किती आहे बघा, 2 आहे आणि एकूण स्त्रिया किती आहेत, 24 आहे. म्हणजे सूत्रामध्ये आपल्याला कसं येईल बघा, 2/24 गुणिले 100 येईल. या ठिकाणी किती लिहिले बघा, 2/24 गुणिले 100. आता वर 2 का घेतला आहे, कारण संख्या इथे किती आहे, 2 आहे. 24 खाली का घेतला आहे, कारण एकूण आपली किती आहे स्त्रियांची संख्या 24 आहे, म्हणून 24 घ्यायचं आणि गुणिले 100 करायचं. आता सुरुवातीला वरचा गुणाकार करायचा, 2 गुणिले 100 करायचं, 200 येईल आणि छेद परत हे 24 करायचं. मग 200/24 केल्यानंतर 8.33% एवढं उत्तर येईल. त्यानंतर बघा, प्राथमिकपेक्षा कमी किती आहे संख्या, 3, म्हणून वर 3 घेतलेले आहे, खाली एकूण किती आपली 24 आहे. आता ही 24 कायमस्वरूपी राहणार आहे आणि गुणिले 100. आता हे गणित सोडल्यानंतर 3 गुणिले 100 300 येईल, 300/24 करायचं, 12.5 येईल. त्यानंतर पुढचा आहे 0 आहे. प्राथमिक जी स्त्रियांची संख्या आहे ती किती आहे, 0 आहे. मग शून्याचं उत्तर किती येतं, 0 येतं, हे आपण बघितलं आहे. त्यानंतर बघा, उच्च प्राथमिक स्त्रियांची संख्या 3 आहे. 3/24 गुणिले 100, 3 गुणिले 100 300/24 केल्यानंतर 12.5. त्यानंतर पुन्हा 3च आहे, उत्तर तेवढंच येईल, 12.5 येईल. परत किती आहे, 5, 5/24 गुणिले 100 बरोबर 20.83 येईल. परत किती आहे, 8, 8/24 गुणिले 100 बरोबर 33.34. आता खाली दोन्ही ठिकाणी किती आहे, 0 0 आहे, म्हणजे त्यांचं जे उत्तर आहे ते किती येईल, 0 0 येईल. बघा उत्तर किती आहे, 0 0. आता जसं आपण ह्या पुरुषांच्या टक्केवारीची बेरीज केली त्याच पद्धतीने हे जे आपलं उत्तर आलेलं आहे टक्केवारी 8.33, 12.5 अशा पद्धतीनं ह्यांची सुद्धा बेरीज ही खाली 100 यायला पाहिजे किंवा 100च्या जवळपास यायला पाहिजे, तर आपलं हे जे गणित केलेले आहेत ते गणित बरोबर असतात. आणि जर 100 पेक्षा कमी जास्त होत असेल, जास्त फरक पडत असेल 2 3चा, तर आपल्या या ठिकाणी उत्तर कुठतर हे गणितामध्ये चुकलेलं आहे. आता आपण 2 बघितले, पुरुषांचं बघितली टक्केवारी काढली, स्त्रियांची टक्केवारी काढली. आता यानंतर स्त्री पुरुष मिळून एकूणचे जे हा कॉलम आहे त्याची टक्केवारी काढायची आहे. आता बघा, 3/51 येईल, कारण एकूण बेरीज किती आहे, 51 आहे, म्हणून 3/51 गुणिले 100 बरोबर 5.83. पुढं आहे 7. 7चे बघा, 7/51 गुणिले 100 बरोबर 13.72. त्यानंतर आहे 5, 5/51. 51 का आहे, 51 आपला सगळ्यांची बेरीज आहे, म्हणून खाली छेदामध्ये 51 सतत येईल.
5/51 गुणिले 100 बरोबर 9.80. परत 3 आहे, 3/51 गुणिले 100 बरोबर 5.83. परत 4 आहे, 4/51 गुणिले 100 बरोबर 7.95. त्यानंतर आहे 10/51 गुणिले 100 बरोबर किती येईल? 19.60. पर 17/51 गुणिले 100 बरोबर 33.33. त्यानंतर 2/51 गुणिले 100 बरोबर 3.94. आणि खाली शेवटी किती आहे? 0 आहे. म्हणजे याचं उत्तर जे आहे ते उत्तर किती येईल? 0 येईल. आता यांची सुद्धा बेरीज बघा, ही सुद्धा 100 यायला पाहिजे ह्या टक्केवारीची, तर आपली ही सर्व गणित बरोबर आहेत. ह्या सगळ्यांची बेरीज करायची. 5.83, 13.72, 9.80, 5.83, 7.95, 19.60, 33.33, 3.94. ह्या सगळ्यांची बेरीज जर 100 आली तर आपली ही गणित बरोबर आहेत. आता बघा, आपण कुटुंब सदस्यांचा शैक्षणिक स्तर ह्यामधला जो ब आहे तो आहे टक्केवारी काढणे. आता आपण प्रत्येकाची टक्केवारी काढलेली आहे. आता आपल्याला ही जी टक्केवारी काढलेली आहे बघा, ह्या टक्केवारीवर आधारित स्तंभालेख काढायचा आहे. आपण तो जोड स्तंभालेख हा काढणार आहोत. आता तुम्हाला एक जोड स्तंभालेख हा पान नंबर पाठ्यपुस्तकामध्ये 92 वरती हा फक्त संदर्भासाठी काढून दिलेला आहे. आपण आपली जी आकडेवारी येईल सर्वेक्षण केल्यानंतर त्यावर आधारित स्तंभालेख काढायचा आहे. तर आपल्याला जी आकडेवारी आलेली आहे त्यावर आधारित आपण स्तंभालेख काढूया. कुटुंब सदस्यांचा शैक्षणिक स्तर यावर आधारित जोड स्तंभालेख काढताना जी दिलेली किंवा आलेली आकडेवारी आहे कुटुंब सदस्यांच्या शैक्षणिक स्तराची, त्या आकडेवारीचा विचार न करता त्या आकडेवारीवर आधारित जी टक्केवारी काढलेली आहे त्या टक्केवारीवर आधारित आपल्याला जोड स्तंभालेख हा काढायचा आहे. मग आता या आलेल्या टक्केवारीवर आधारित जोड स्तंभालेख हा कसा येईल बघा. अशा पद्धतीनं आपल्याला जोड स्तंभालेख काढता येईल. जोड स्तंभालेखाला वरती जोड स्तंभालेख म्हणायचं, त्याचं जे नाव आहे ते नाव द्यायचं, त्यानंतर प्रमाण घ्यायचं, सूची घ्यायची. आता जोड स्तंभालेख किंवा साधा स्तंभालेख हा तुम्ही पूर्वी काढलेला असेल त्याच पद्धतीनं या ठिकाणी सुद्धा हा जोड स्तंभालेख काढायचा आहे. आता बघा, प्रमाण जे आहे ते 1 सेमी बरोबर 5% लोकसंख्या एवढी घेतलेली आहे. आणि इकडे आपण 0, 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40 अशी टक्केवारी घेतलेली आहे. यामध्ये तुम्ही टक्केवारी 10 ही घेऊ शकता किंवा कमी जास्तही घेऊ शकता. त्यानंतर खाली आपल्याला निरीक्षर, प्राथमिकपेक्षा कमी, प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवी, पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदवीपेक्षा जास्त असं शैक्षणिक स्तर लिहायचं आहे. आणि आपले जे पुरुष यासाठी एक वेगळा रंग निवडायचा आहे, स्त्रियासाठी वेगळा रंग निवडायचा आहे आणि एकूणसाठी वेगळा रंग निवडायचा आहे. आणि जी आपली आकडेवारी आलेली आहे टक्केवारीची त्या आधारित आपल्याला अशा पद्धतीनं हे जोड स्तंभालेख काढायचे आहेत. आता जोड स्तंभालेख काढताना बघा, ज्या ठिकाणी पुरुष, स्त्रिया, एकूण ह्या तिन्ही आकडेवारी आहेत त्या ठिकाणी तुम्हाला 3 स्तंभ दिसतील. म्हणजे आपण निरीक्षरचा बघू. निरीक्षरला बघा 3.70, 8.33 आणि 5.83 अशा तिन्ही आकडेवारी आहेत. म्हणून पुरुष, स्त्रिया आणि एकूण 3 स्तंभ आहेत. आता या ठिकाणी बघा, प्राथमिकला तुम्हाला 2 स्तंभ दिसतील. या ठिकाणी मध्ये जो स्तंभ आहे स्त्रियांसाठी असलेल्या निळ्या रंगाचा या ठिकाणी दिसत नाही. म्हणजे प्राथमिक मध्ये जर आपण बघितलं तर प्राथमिक मध्ये बघा, या ठिकाणी स्त्रियांची संख्या ही या ठिकाणी 0 आहे, त्यामुळे या ठिकाणी स्तंभ आलेला नाही. म्हणजे अशा पद्धतीनं ज्या ठिकाणी 0 आकडेवारी असेल त्या ठिकाणी स्तंभ येणार नाही आणि ज्या ठिकाणी आकडेवारी असेल त्या ठिकाणी स्तंभ आपण काढलेले आहेत. त्यानंतर शेवटचा बघा, पदव्युत्तरपेक्षा जास्त या ठिकाणी तिन्ही पुरुष 0 आहे, स्त्रिया 0 आहेत, एकूण 0 आहेत. म्हणून या ठिकाणी पदव्युत्तरपेक्षा जास्त या ठिकाणी तुम्हाला स्तंभ काढलेले आढळून येत नाहीत. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला जी टक्केवारी आहे त्या टक्केवारीवर आधारित
कुटुंब सदस्यांचा शैक्षणिक स्तर याचा जोड स्तंभालेख काढायचा आहे. त्यासाठी आपल्याला जी आकडेवारी आलेली आहे सर्वेक्षित केलेल्या माहितीवर त्यावर आधारित जोड स्तंभालेख काढायचा. कुटुंब सदस्यांचा शैक्षणिक स्तर त्यामध्ये निष्कर्ष एकूण आपण 3 निष्कर्ष काढले आहेत. सर्वेक्षित नमुन्यातील 5.83% लोक हे निरक्षर आहेत, म्हणजेच साक्षरतेचे प्रमाण 94.17% इतके जास्त आहे. म्हणजे आपण जो नमुना गोळा केला होता त्या ठिकाणी निरक्षर लोकांची संख्या कमी आहे, 5.83 आहे. म्हणून साक्षरता आपली किती आहे? 94.17%. परत जी आपण आकडेवारी पाठीमागे बघितली त्यामध्ये पदव्युत्तरपेक्षा जास्त एमफिल व पीएचडी करण्याचे प्रमाण 0% इतके आहे. म्हणजे आपण जो पाठीमागे स्तंभ बघितला तो शेवटचा स्तंभ बघा एकही नव्हता. म्हणजे त्याची जी आकडे आहे पदव्युत्तरपेक्षा जास्त शिक्षण घेणारे एमफिल पीएचडी यांची 0% एवढी संख्या आहे. त्यानंतर सर्वेक्षित नमुन्यातील पदवीधरांचे प्रमाण सर्वात जास्त असून ते 33.33% इतके आहे. हे आपण बघितलं की जो पदवीधरांचा स्तंभ होता तो सर्वात उंच होता आणि म्हणून त्यांची जी टक्केवारी आहे ती टक्केवारी 33.33 इतकी जास्त आहे. अशा पद्धतीने तुम्ही जो सर्वेक्षण कराल, जे आकडेवारी येईल त्यावर आधारित कुटुंबाचा सदस्यांचा शैक्षणिक स्तर याचे विश्लेषण करताना तुम्हाला अ आकडेवारी, ब टक्केवारी, क त्याचा जोड स्तंभालेख आणि नंतर निष्कर्ष एवढे टप्पे बघावे लागतील. टप्पा क्रमांक 4 माहितीचे विश्लेषण व सादरीकरण. यामधील चौथा जो मुद्दा आहे तो आहे कुटुंब प्रमुखांचा पेशा, रोजगार किंवा व्यवसाय. हा पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 92 वरती आहे. आता याचे आकडेवारी निष्कर्ष तुम्हाला काढून दिलेले आहेत. आता ही माहिती काढणं हे विश्लेषणामध्ये सर्वात सोपा भाग आहे. कुटुंब प्रमुखांचा पेशा, रोजगार आणि व्यवसाय. कारण या ठिकाणी आपल्याला फक्त एकच प्रिंट पहिली जी आहे कुटुंब प्रमुखांची माहिती असणारी पहिली प्रिंट, ती प्रिंट बघितल्यानंतरच आपल्याला हा तक्ता पूर्ण करता येणार आहे. मग आता बघा, प्राथमिक व्यवसाय करणारी संख्या किती आहे? 4 आहे. द्वितीयक व्यवसाय 6 आहे. तृतीय व्यवसाय 4 आहे. अकार्यशील 1 आहे. एकूण 15. म्हणजे 15 कसं आहे? कारण 15च कुटुंबाचं आपण सर्वेक्षण केलेलं आहे. म्हणजे एकूण कुटुंब प्रमुख किती असणार आहेत? 15 आहेत. म्हणून एकूण जी बेरीज आहे ती 15 येईल. आता या ठिकाणी बघा, तुम्हाला प्राथमिक व्यवसाय, द्वितीयक व्यवसाय, तृतीयक व्यवसाय किंवा अकार्यशील यामध्ये घेत असताना तुम्हाला व्यवसायांची रचना हे आपण बघितलेले आहे. आपला जो व्हिडिओ आहे प्राथमिक आर्थिक व्यवसाय, त्यामध्ये आपण पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की प्राथमिक व्यवसाय कोणते, द्वितीयक श्रेणी व्यवसाय कोणते, तृतीयक श्रेणी व्यवसाय कोणते. म्हणजे ते जर तुम्ही बघितले तर तुम्हाला या ठिकाणच्या कुटुंब प्रमुखांच्या व्यवसायांची विभागणी करणं हे सोयीस्कर होणार आहे. आता प्राथमिक व्यवसाय आपण कोणाला म्हणतो? सर्वसाधारणपणे जे शेती, पशुपालन, खाणकाम, मासेमारी आहेत त्यांचा प्राथमिक समावेश करतो. त्या द्वितीयक श्रेणीमध्ये जे समजा कारखाने असतील, कारखान्यामध्ये काम करणारे असतील, त्यांचा सर्वसाधारणपणे आपण द्वितीयक श्रेणीमध्ये समावेश करतो. तृतीयक श्रेणीमध्ये जे काही दळणवळण, वाहतूक यांच्याशी निगडीत असतील त्यांचा संबंध, त्यांना आपण काय म्हणतो? तृतीयक व्यवसाय असे म्हणतो. मग तुम्ही जे कुटुंब प्रमुख घेतलेले आहेत ते कुठले आहेत ते बघायचे. अकार्यशील मध्ये कोण घ्यायचे? जे समजा सेवानिवृत्त झालेले असतील किंवा वृद्ध असतील त्यांना आपण अकार्यशील म्हणतो. मग असे जे असतील त्यांचा समावेश अकार्यशील मध्ये करायचा. आणि अशी संख्या काढल्यानंतर आपण त्याची टक्केवारी काढायची. आता आपण पाठीमाग टक्केवारी काढली आहे. पहिल्यांदा वरती जे आकडा असेल 4 तो वर लिहायचा, खाली एकूणचा आकडा लिहायचा आणि गुणिले 100 करायचा. आता इथे 4 आहे म्हणून 4/15, 15 एकूण आहे गुणिले 100. 4 गुणिले 100 करायचं छेद 15, 26.66. परत 6/15 गुणिले 100 40. परत किती आहे? 40 आहे. सॉरी 4 आहे. 4/15 गुणिले 100 26.66. परत 1 आहे. 1/15 गुणिले 100 बरोबर 6.68. परत सुद्धा यांची बेरीज ह्या आकडेवारीची म्हणजे टक्केवारीची इथे 100 यायला पाहिजे.
म्हणजे मग ही आपली गणित बरोबर आहेत. आता यावर आधारित आपल्याला निष्कर्ष काढायचे आहेत. आता निष्कर्ष बघा, द्वितीयक व्यवसायामध्ये गुंतलेली कुटुंब प्रमुखांची संख्या ही 6 असून ती सर्वाधिक आहे. त्याची टक्केवारी 40% इतकी आहे. या ठिकाणी बघा 6 आहेत आणि 40% म्हणजे याकडे सर्वात जास्त आहे. प्राथमिक व तृतीयक व्यवसायामध्ये गुंतलेली कुटुंब प्रमुखांची संख्या 4 इतकी असून त्याची टक्केवारी 26.67% इतकी आहे. आता आपल्याला बघा प्राथमिकमध्ये किती आहेत, तर आपले जे आहे ते 4 आहेत, त्यांची किती आहे 26.66 आहे. त्यानंतर अकार्यशील म्हणजे या ठिकाणी काय म्हटले बघा, प्राथमिक आणि तृतीयक म्हणजे प्रत्येकामध्ये 4-4 आहेत. इथं 4 इथं 4 आहे. कुटुंबाची संख्या प्रत्येकी म्हटलं इथं 4 असून त्यांची टक्केवारी 26.67 आहे. आणि अकार्यशील कुटुंब प्रमुखांची संख्या 1 असून त्याची टक्केवारी 6.68 आहे. म्हणजे अकार्यशील कुटुंब प्रमुख हे खूपच कमी आहेत. अशा पद्धतीनं आपल्याला कुटुंब प्रमुखांचा पेशा, रोजगार, व्यवसाय याची सुरुवातीला संख्या काढायची पहिल्या प्रिंटवरून आणि परत त्याची टक्केवारी काढायची आणि टक्केवारी आधारित निष्कर्ष काढायचे. आता यानंतर आपण पुढचा मुद्दा बघूया. टप्पा क्रमांक 4 माहितीचे विश्लेषण व सादरीकरण. यामधील 5वा जो मुद्दा आहे तो आहे कुटुंबाचे उत्पन्न. आता कुटुंबाचे उत्पन्न काढत असताना आपल्याला आपण ज्या 2 प्रिंट काढलेल्या आहेत त्यामध्ये पहिली जी प्रिंट आहे कुटुंब प्रमुखांची माहिती असलेली, तोच फक्त प्रिंट पहिली आपल्याला बघावी लागेल. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला लगेच कुटुंबाची संख्या ही उत्पन्नानुसार बघायला मिळेल. म्हणजे आपल्याला एक प्रिंट मिळाली का आपण ही कुटुंबाची संख्या काढू शकतो. आणि कुटुंबाची संख्या काढायची आणि नंतर त्यावर आधारित टक्केवारी काढायची. मग आता वार्षिक उत्पन्न बघा 50,000पेक्षा कमी असणारी कुटुंब एक सुद्धा नाही, टक्केवारी 0 येईल. परत 50,000 ते 2 लाख यामध्ये 2 कुटुंब आहेत, त्यांची टक्केवारी 13.33% येईल. परत 2 लाख ते 5 लाख या दरम्यान 7 कुटुंब आहेत, टक्केवारी 46.67% आहे. परत 5 लाख ते 10 लाख यामध्ये 5 कुटुंब प्रमुख आहेत किंवा एकूण कुटुंबे आहेत, तर त्यांचे किती टक्केवारी 33.33. आणि 10 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणारी जी कुटुंब आहेत ते एकच आहेत, त्यांची टक्केवारी 6.67. आता यांची बेरीज कुटुंबाची संख्या ही खाली 15 यायला पाहिजे, कारण आपण 15च कुटुंबाचे सर्वेक्षण केलेले आहे. ही आकडेवारी आपण जी सर्वेक्षण केलेली आहे ती घ्यायची आहे, पुस्तकातील आकडेवारी घ्यायची नाही. आता टक्केवारी काढायची तुम्हाला माहिती आहे. या ठिकाणी पहिलं 0 आहे, त्याचं उत्तर इथं 0 येईल. दुसरं 2 आहे, 2/15. 15 का एकूण 15 आहे, गुणिले 100 13.33. परत 7/15 गुणिले 100 46.67. 5/15 गुणिले 100 33.33. 1/15 गुणिले 100 6.67. परत ह्या टक्केवारीची बेरीज आहे, ती बेरीज या ठिकाणी 100 यायला पाहिजे. आता आपण कुटुंबाचे उत्पन्न ह्यामधील पहिली जी आकडेवारीचा तक्ता आहे आणि त्याची जी टक्केवारी आहे ही काढलेली आहे. यावर आधारित आपल्याला एक विभाजित वर्तुळ काढायचं आहे. आता विभाजित वर्तुळ आपण फक्त ही जी कुटुंबाची उत्पन्नाची टक्केवारी आहे त्या टक्केवारीवर आधारित विभाजित वर्तुळ काढणार आहोत. कुटुंबाच्या उत्पन्नाचा विभाजित वर्तुळ काढताना आपल्याला पुन्हा यामध्ये एक कॉलम वाढवावा लागतो. आपण पाठीमागे वार्षिक उत्पन्नाचा कॉलम होता, कुटुंबाच्या संख्याचा होता आणि तिसरा कुटुंबाच्या उत्पन्न टक्केवारी सुद्धा आपण काढलेली आहे. आता या टक्केवारीवर आधारित आपल्याला पुन्हा अंशात्मक मूल्य काढायचं आहे. म्हणजे जे विभाजित वर्तुळ आपण काढणार आहोत त्या विभाजित वर्तुळाची एकूण अंशात्मक किंमत ही 360 असते आणि त्यामध्ये आपल्याला ह्या टक्केवारीची विभागणी करावी लागते. म्हणून थोडं एक कॉलम आपल्या ठिकाणी वाढवावा लागतो. आता पाठ्यपुस्तकामध्ये हा कॉलम तुम्हाला वाढवून दिलेला नाही, परंतु हा कॉलम काढल्याशिवाय आपल्याला विभाजित वर्तुळ काढता येत नाही. मग हे काढताना सुद्धा पद्धत सोपी आहे. जशी आपण टक्केवारी काढतो त्याच पद्धतीनं आपण अंशात्मक मूल्य सुद्धा काढायचं आहे.
आता हे काढताना पहिले आकडे शून्य आहेत. 0/100 गुणले 360 बरोबर 0, म्हणजे शून्याला शून्यच येणार. परत बघा 13.33 हे वरती लिहायचं आणि एकूण आपलं किती आहे 100 आहे, तर एकूण खाली लिहायचं आणि गुणले 360 करायचं, कारण आपल्याला 360 पैकी काढायचं आहे. आणि मग हे केल्यानंतर उत्तर किती येतं 48 अंश. बघा काय केलेलं आहे, जे आपले आकडेवारी असेल 13.33 ही वर लिहायची आणि खाली काय लिहायचं एकूण किती आहे 100 ते लिहायचं आणि गुणुले 360 करायचं बरोबर किती येईल ते. मग हे करताना सुद्धा गणित सोडवताना कसं करायचं बघा, पहिल्यांदा 13.33 गुणुले 360 करायचं, सुरुवातीला ह्यांचा गुणाकार करायचा वरचा आणि मग भागिले 100 करायचं, म्हणजे मग आपलं उत्तर बरोबर येतं 48 अंश. परत आहे आपलं किती 2 लाख ते 5 लाखामध्ये किती आहे टक्केवारी 46.67 ही वरती लिहायची छेद 100 एकूण 100 आहे गुणले 360 बरोबर 168 अंश. यामध्ये पहिल्यांदा काय करायचं 46.67 गुणुले 360 सुरुवातीला करायचं आणि छेद पुन्हा 100 करायचं, म्हणजे उत्तर येईल ते 168 अंश येईल. त्यानंतर किती आहे बघा 33.33 छेद 100 गुणले 360 बरोबर 120. परत आहे 6.67 छेद 100 गुणले 360 बरोबर 24. आता अशा पद्धतीने तुमचं सर्व गुणाकार करून झाल्यानंतर हा भागाकार झाल्यानंतर काय करायचं, हे जे उत्तर आलेलं आहे 48 168 120 24 ह्या सगळ्यांची बेरीज ही 360 अंश आली पाहिजे. जर 360 अंश येत नसेल तर तुमचं हे गणित कुठंतरी चुकलेलं आहे. आता या ठिकाणी 500 पेक्षा कमी 00 आहे. तुम्ही सर्वेक्षण केल्यानंतर एखादा समजा मजूर असेल तर तो त्याचं जे उत्पन्न आहे ते यामध्ये येऊ शकतं, ते तुम्ही घ्यायचं आहे. आता अंशात्मक मूल्य मिळाल्यानंतर आपल्याला विभाजित वर्तुळ काढायचं आहे. आता विभाजित वर्तुळ काढताना एक पहिल्यांदा 3 सेमी 4 सेमी किंवा 5 सेमीचं वर्तुळ काढायचं. आता वर्तुळ काढल्यानंतर त्या ठिकाणी एक रेष मारायची आणि हे अंशात्मक मूल्य कोन मापकाच्या साहाय्याने मोजायचं आणि अशा पद्धतीने विभाजित वर्तुळ काढायचा. आता बघा पहिल्यांदा काय करायचं, असा गोल काढायचा, एक 3 सेमी त्रिज्या घ्या, 4 सेमी घ्या किंवा 5 सेमी त्रिज्या घ्या. घेतल्यानंतर एक ठिकाणी कुठतरी अशी रेष मारायची. रेष मारल्यानंतर पहिला आपलं बघा किती आहे 48 अंश आहे, तर इथं रेष मारल्यानंतर इकडून असं कोन मापकाच्या साहाय्याने 48 अंश मोजायचं, तिथं खूण करायची. त्यानंतर बघा आपलं यंत्र किती आहे इथं 168 आहे. परत या ठिकाणाहून पुन्हा इकडं असा 168 अंश मोजायचं, या ठिकाणी कोन मापक ठेवायचं. ठेवल्यानंतर या ठिकाणाहून अशा इकडं मोजायचं. ते झाल्यानंतर पुन्हा आपलं किती आहे 120 आहे. परत कोन मापक इथं ठेवायचा. कोन इथं ठेवल्यानंतर इकडून असं मोजायचं. बघा इथपर्यंत किती 120 ला खूण करायची, रेष मारायची. मारल्यानंतर आपलं किती आहे परत 24 आहे. परत इकडून इथपर्यंत मोजायचं. इथं आपण पहिली रेष मारली असते, वर आपण सरळ इथं रेष मारतो पहिल्यांदा. हे जर 24 राहिलं असेल तर आपलं उत्तर किंवा आपला विभाजित वर्तुळ हे बरोबर असतो. आता या ठिकाणी मध्ये तुम्हाला इथं 50,000 पेक्षा कमी किती आपलं 0 आहे, या ठिकाणी तुम्हाला 0 दिसतं. आणि परत इकडे सूची द्यायची, वेगवेगळे रंग द्यायचे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही त्याला रंगवलं किंवा रेषा मारल्या तरी चालतील. या ठिकाणी 50,000 पेक्षा वेगळा रंग आहे या ठिकाणी. परत 50,000 ते 2 लाखासाठी वेगळा आहे. परत 2 लाख ते 5 लाखासाठी वेगळा आहे. परत पुढचा आहे 5 लाख ते 10 लाख यासाठी वेगळा आहे. अशा पद्धतीने ह्याला सूची द्यायची, म्हणजे याचा अर्थ कळतो. आणि जे अंशात्मक किंमत आहे 48 168 120 24 हे यामध्ये लिहिली तरी चालते, नाही लिहिली तरी चालेल. अशा पद्धतीने विभाजित वर्तुळ काढायचा. वरती त्याला नाव द्यायचं कौटुंबिक उत्पन्नाची टक्केवारी. आणि हे काढल्यानंतर यातून आपला अर्थ कळतो, निष्कर्ष काढता येतो. निष्कर्ष काढण्यासाठी आपले विभाजित वर्तुळ काढलेला आहे. हे बघितल्यानंतर आपल्याला लगेच कळतं की
सर्वसाधारण कुटुंबे कुठल्या उत्पन्न गटामध्ये जास्त आहेत? तर बघा 168 हा जो उत्पन्न गट आहे हे तर जास्त दिसतो, म्हणजे या उत्पन्न गटामध्ये लोकसंख्या जास्त आहे. 2 लाख ते 5 लाख उत्पन्न असणारी कुटुंबांची संख्या ही सर्वात जास्त 7 असून त्याची टक्केवारी 46.67 आहे व अंशात्मक मूल्य 168 आहे. म्हणजे यामध्ये जास्त कुटुंबे आहेत. अशा पद्धतीने आपल्याला सर्व अर्थ हा लगेच या विभाजित वर्तुळा साहाय्याने कळतो, म्हणून विभाजित वर्तुळ काढणे हे गरजेचे आहे. आता आपण यावर आधारित निष्कर्ष बघूया. कुटुंबाचे उत्पन्न याचे निष्कर्ष आपण 3 घेतलेले आहेत. रुपये 50,000पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबाची संख्या 0 इतकी आहे. त्यानंतर 2 लाख ते 5 लाख उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांची संख्या ही सर्वात जास्त 7 इतकी आहे. तसेच रुपये 10 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणारे कुटुंब प्रमुख फक्त 1 आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही जे सर्वेक्षण कराल, जे आकडेवारी येईल त्यावर आधारित तुम्हाला अशा पद्धतीने निष्कर्ष काढायचे आहेत. आज आपण प्रात्यक्षिक क्रमांक 1 यामधील जो टप्पा क्रमांक 4 आहे तो बघितला. आता आपण पुढील व्हिडिओमध्ये याचा टप्पा क्रमांक जो 5 आहे तो बघणार आहोत. त्यामध्ये आपण KML फाईल डाउनलोड केली आहे, ती संगणकावर घेऊन गुगल अर्थच्या सहाय्याने नकाशा तयार करणार आहोत. तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आपण पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.